ठीक आहे. तर या ठिकाणी काय आता हा जो आहे तो इन्फॉर्मेशन परत हे करतो, डिलीट करतो. ठीक आहे. फर्स्ट काय दिले बघा आता. इथे एक इन्फॉर्मेशन आहे, कस्टमर आय डी. ठीक आहे. कस्टमर आय डी आणि कस्टमर नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर मेंबर टाईप, कस्टमरचा मेंबर टाईप. त्याच्यानंतर फूड कोड. ठीक आहे. फूड नेम, फूड टाईप. ठीक आहे. त्याच्यानंतर रेस्टॉरंट कोड, रेस्टॉरंट नेम, रेस्टॉरंट टाईप, ऑर्डर क्वांटिटी, त्याचा रेट आणि त्याची प्राइस. म्हणजे एक ऑर्डरचा डिटेल आहे हा टोटल. म्हणजे काय, हा जो टेबल आहे ते रेस्टॉरंटचा ऑर्डर टेबल आहे. म्हणजे आपण जे की झोमॅटो वगैरे करतो ऑनलाईन. ठीक आहे. एक ती प्रोसेस आहे. याच्यामध्ये आणखी भरपूर येतं, OTP येतं, त्याच्यानंतर डिलिव्हरी बॉयचं पण डिटेल आले पाहिजे थोडक्यात. ठीक आहे. तर आपण याच्यावरती अनालिसिस करू. फर्स्ट डॅशबोर्ड एक कन्सेप्ट असते याच्यामध्ये, माहित आहे. चार्ट तयार करतो एका शीट वरती. आपण टोटल काय तयार करतो, पिव्होट टेबल. आणि त्या पिव्होट टेबल वरनं डायरेक्ट काय करता येतं आपल्याला, चार्ट म्हणजे डॅशबोर्ड पण क्रिएट करता येतं याच्यामध्ये. ठीक आहे. सो या टेबल वरती फर्स्ट अनालिसिस करण्यासाठी काय करायचं, समजा आपल्याकडे तीन टाईप आहेत. फर्स्ट काय, कस्टमरचं एक आहे, फूडचं एक आहे आणि रेस्टॉरंट. सध्याला काय तीन टाईप आहेत आपल्याकडे, दिसतात. तीन रिलेशन आहेत ना इथं. कस्टमरचा एक वेगळा आहे, फूडचा वेगळा आहे आणि रेस्टॉरंटचा वेगळा आहे. बरोबर. ठीक आहे. क्वांटिटी ठीक आहे. जर वाढवायची असेल तर तुम्ही इथून रॅन्डम बिटवीन करू शकता. पूर्ण डेटा रिपीट केला तरी चालते डेटा वाढवण्यासाठी, पण सेम आहे. फक्त काय सेम आलं पाहिजे. जर कस्टमर रिपीट होत असेल तर त्याचा पण आयडी जो आहे तो सेम आला पाहिजे. समजा हा साई नायडू जर तुम्ही इथं रिपीट करताय तर त्याचा आयडी काय आला पाहिजे पुढं, एकच आला पाहिजे. ठीक आहे. हे कस्टमर आयडी आहे, सिरियल नंबर नाही आहे तो. समजलं. त्याच्यानंतर फूड कोड. जर तुम्ही हाच फूड परत वापरताय, ठीक आहे, इथं जर वापरला पण असेल, समजा आपण काय कॉपी केलं, सॉरी, कॉपी केलं, कंट्रोल F ने फाइंड केलं, तो रिपीट आलं का चेक करू. ठीक आहे. नाही आलेलं. एकच वेळ आलं. ठीक आहे. सिंगल सिंगलच घेतलेले सगळे. त्याला डबल, आता ऑर्डर किती असतात ना, रिपीट रिपीट येऊ शकतं अनालिसिस मध्ये. तर समजा मी काय करतो, याला परत हाच ऍज इट इज डेटा काय करतो, कॉपी. ठीक आहे. इथंच घेऊया. ठीक. काही डेटा मी काय करतो याच्यातून ऍज इट इज डिलीट पण करतो, म्हणजे रॅन्डमली, नाही का, असं. आता एक एक करायला वेळ लागतो, त्याच्यामुळे मी रॅन्डमली काय करतो, डिलीट. ठीक आहे. समजा हाच डेटा मी परत काही कॉपी केला, 30 पर्यंत होता ना आपला. नेक्स्ट इथं काय केलं, परत पेस्ट. आणि सुरुवातीचा डेटा थोडासा डिलीट केला परत. म्हणजे रॅन्डमली कुठेही तुम्ही बाय डिफॉल्ट क्लिक करू. डेटा आपल्याला वाढवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वांटिटी सेम नाही आली पाहिजे ना. त्यासाठी काय करू आपण, प्रत्येक ऑर्डर सेम नसते. इज इक्वल टू रॅन्डम बिटवीन एक लाच असते कमीत कमी, समजा जास्तीत जास्त 10. ठीक आहे. तर याला मी अप्लाय करतो. कॉपी, राईट क्लिक, पेस्ट पेन्सिल आणि व्हॅल्यू फॉर्म्युला रिमूव्ह करण्यासाठी लक्षात ठेवा. ठीक आहे. प्राइस राहू द्या सेम आणि हा पण फॉर्म्युला सेम. इथं चेंज झाला तर तो पण चेंज झाला पाहिजे थोडक्यात. होतंय. कारण तिथं ऑलरेडी आपण फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे. ही लिस्ट समजली काय काय दिलंय. कस्टमर आयडी, मग बघू शकतो आपण या कस्टमरनं किती वेळा ऑर्डर केलं. एक नंबरचा जो आहे कस्टमर आयडी त्याला चेक करता येईल. ठीक आहे. 2 वेळा आलेले. डेट पण यायला पाहिजे. ठीक आहे. मी रॅन्डमली आता डेट पण देतो. डेट पाहिजे, खूप महत्वाचे. कधी आलाय ऑर्डर, कधी झाली ते नाही माहिती. तर एक कॉलम जो आहे फर्स्ट, कंट्रोल शिफ्ट प्लस डेट. ठीक आहे. रॅन्डमली या मंथची डेट मी याच्यामध्ये इन्क्लूड करतो, 1 तारखेपासून. ठीक आहे. एक आणि 24. ठीक आहे. याला रॅन्डमली काय केलं, समजा इथपर्यंतच घेतलं. डेटचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही किती वेळा रिपीट करा, नो प्रॉब्लेम.
तो मिक्सअप झा म्हणजे असं खाली नाही आली पाहिजे थोडक्यात. ठीक आहे, याला डिलीट करतो. आता समजा ही डेट मला घेतली, ठीक आहे. समजा आता दुसरी डेट घेतली. हीच डेट काय करतो मी, समजा याला सिलेक्ट करतो, इथपर्यंत घेतो आणि कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो त्याला, नाही का. त्याच्यानंतर याला सिलेक्ट केलं, थोडंसं आणखीन ड्रॉप केलं. ठीक आहे, फक्त आता सात सातची जी डेट आहे थोडीशी आपल्याला इथपर्यंत घ्यायची, म्हणजे मिक्सअप करूया. एका डेटला असं एक एक आयटम नको. ठीक आहे, समजते ना. खरं तर एका तारखेला दोन तीन वेळा रिपीट झालं पाहिजे, पण आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. सो याला मी काय करतो, थोडं थोडं चेंज करतो. ठीक आहे, याला घेतलं इथपर्यंत, परत याला डुप्लिकेट केलं. समजतंय ना कंट्रोल डी का करतोय मी. याच्या खाली जर केलं, समजा मी याच्या खाली सिलेक्ट केलं कुठपर्यंत, कंट्रोल डी केलं, तर होते का ते. ते एकासाठीच होते मग. ठीक आहे, मग त्याच्यासाठी काय करायचं, फर्स्ट ऑफ ज्याला आपण डुप्लिकेट करतो ना त्याचं सिलेक्शन द्यायचं आणि कंट्रोल डी करायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, ते ऑटोमॅटिक डुप्लिकेट क्रिएट होतं. संपलं. इथं आपण न्यूज करूया, नाही का. म्हणजे 31 तारीख बरोबर झाली. ठीक आहे, मंथ मॅच झालं. 31st पार्टीचा दिवस. ठीक आहे. याला केलं इथं बॉर्डर. आता झाला कम्प्लीट. याला ऍज कलर दिला, फॉर्मॅट पॉइंटरचा वापर करून. सॉरी. ठीक आहे, आलं. समजलं आता. आता बघा, अनालिसिस केलं समजा आपण, फिल्टर यूज केलं समजा, 2 नंबरचा जो आयडी आहे कस्टमरचा त्याला फिल्टर लावलं. ठीक आहे, 1 तारखेला एक त्याची ऑर्डर आलेली आणि 12 तारखेला. ठीक आहे, आता ते खूप असतं, टाइम बी असतो त्याच्यात सगळंच, आता तेवढं नाही घ्यायचं आपल्याला. ओटीपी असतो. ठीक आहे, तर इथं घेतलं वन. हे दोन डेट घेतल्या, याचं कस्टमर आय डी दोनच आहे बरोबर, त्याचं नाव आलं, त्याचं टाईप हे तर सेमच येणार आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर फूड चेंज होऊ शकतं. ठीक आहे, आता हे रिपीट नाही झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस तोच आयटम थोडी खाणार आहे तो. ठीक आहे, इथं काय म्हणजे चेंज यायला पाहिजे थोडंफार. बघू काय चेंज करता येतं का. ठीक आहे, गोल्ड फूड हे चेंज व्हायला पाहिजे बाय डिफॉल्ट, पण हे चेंज करू शकता इथपर्यंत. आणि रेस्टॉरंट चेंज नाही करू शकत तुम्ही. म्हणजे हा जो डेटा आहे याला आपण खाली कॉपी पेस्ट करू शकतो थोडक्यात. समजा हा डेटा तोच नाही आला पाहिजे ना सेम. बाय डिफॉल्ट बॉटमला घेतो इथं. म्हणजे त्या कस्टमरने परत परत तेच खाल्ले असं नको, थोडंफार चेंज पाहिजे. हे डिटेल सेम का घेतो पुढचे, कारण पुढचं जे आहे एकमेकांशी कनेक्टेड आहे. म्हणजे हा फूड आयटम याच हॉटेलमध्ये भेटतो, म्हणून मी ते सगळं हे करतो, कॉपी करतो. ठीक आहे, परत चेक करूया इथं अजून काही बदल झाला का. समजा दुसरा बाय डिफॉल्ट आयडी घेतो मी. याला डिसिलेक्ट केलं. ठीक आहे, सो हा एकच वेळ आहे. हम्म, समजा हा पण घेतला. ठीक आहे, हा 2 वेळा आला. हा पण चेंज सेम आला. ठीक आहे, तर काही ठिकाणी केले चेंज मी, पण समजून घ्या की प्रत्येक वेळेस तोच. एखादी असतो शौकीन की त्याला एकच लागत असतं पिझ्झा खाणाऱ्यांना. क्वांटिटी वगैरे चेंज आहे. ठीक आहे, काही ना काही चेंज आहे. ठीक आहे, पण समजून जावं की थोडंफार चेंज पाहिजे असं म्हणायचं होतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा झाला इथपर्यंत समजलं काय काय केलं आपण. हे एकमेकाशी रिलेटेड आहे बरं का. ठीक आहे, चेंज नाही झालं पाहिजे आयडी वगैरे. रेस्टॉरंट हे चेंज झालं तर प्रॉब्लेम येतो अनालिसिस करायला. ठीक आहे, आता याला काय करू, पहिलं आपण पिव्होट टेबल बनवायचे. बाय डिफॉल्ट मी या सगळ्या प्रिपरेशन करून नाही सांगत, ऑन द स्पॉट सांगतो जे की तुम्हालाही समजेल. ठीक आहे, आता याच्यात काय काय निघतं ते मलाही माहित नाही, ते आपण अनालिसिस करायचं. ठीक आहे, फर्स्ट मी गेलो पिव्होट टेबल कडे गेलो, न्यू टेबल ओके केला. आता या लिस्ट मधून आपल्याकडे 3 पॉइंट आहेत हे तर माहिती आहे आपल्याला. एक तर कस्टमर डिटेल आहे, एक फूड डिटेल आहे, रेस्टॉरंट डिटेल आहे. सिम्पल.
फर्स्ट काय करूया आपण, कस्टमर डिटेल काढूया. याला थोडं वाढवून घेऊ शकता येतो, हे असं म्हणजे दिसेल प्रॉपर. ठीक आहे. तर डेट ही तुम्हाला फिल्टर मध्ये वापरायचं. याचा काय वापर नाही, वापर जिथं असेल तिथं तुम्ही करा. याचा सध्या तर माझ्या याच्यानं वापर नाही, मग त्याला डायरेक्ट फिल्टर मध्ये सोडून द्या. फर्स्ट काय, कस्टमर आय डी किंवा कस्टमर नेम घेतला तरी चालेल. ठीक आहे. आपल्याला सॉरी ते घ्यायची गरज नाही. कस्टमर खूप आहेत, आपल्याला सगळ्यांची बघायची गरज नाही. फक्त आपल्याला काय करायचं, जे कमी असतं ना त्याला अनालिसिस करा. मेंबर टाईप घेऊ शकतो, कारण दोनच आहेत, गोल्ड आणि रेग्युलर वाले. ठीक आहे. हे एक अनालिसिस करू शकतो आपण. आणि किती आहेत गोल्ड आणि हे, तर ते किंवा याच कस्टमरला समजा मी इथं व्हॅल्यू मध्ये टाकलं तरी ते अनालिसिस करून देते. पहिला मुद्दा. समजा मी याला काढून टाकलं, याच मेंबर टाईपला इथं टाकलं तरी रिझल्ट सेमच आला पाहिजे. समजते का? दोघांचा आन्सर सेमच येणार, बरोबर आहे. तो एकमेकाला लिंक असतं. पिव्होट टेबल म्हणजे त्या पूर्ण रोला लिंक असतं ऑटोमॅटिक. म्हणजे तुम्ही काही घेतलं त्याच्या पुढचं काउंट, म्हणजे काउंट करून देते. गोल्ड जिथं जिथं आहे ते किती वेळा गोल्ड आलाय, 44 वेळा. मग ज्यावेळेस आपण कस्टमर, हे सिंपल आहे थोडक्यात समजायला, म्हणजे गोल्डला काउंट करणं सोपं आहे. पण त्यानं काय केलं, गोल्ड मध्ये असलेलेच कस्टमर काउंट करून दिलं. हे थोडंसं लॉजिकल आहे, बरोबर. पण तो एकमेकाशी लिंक असल्यामुळं ऑटोमॅटिक तुम्हाला तो कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. हे काढायचं होतं मेंबर आणि याला इथं घ्यायचं. समजलं. फर्स्ट काय अनालिसिस केलं आपण, गोल्ड वाले आणि रेग्युलर वाले आपल्याकडं किती कस्टमर्स आहेत हे फर्स्ट फाइंड आउट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, कस्टमर समजले. एकदा परत या शीट मध्ये येऊ शकता तुम्ही. काय अनालिसिस करायचं, कस्टमर टोटल कस्टमर पण काउंट झाले आपले. टोटल कस्टमर किती तेही समजलं. ठीक आहे. आता पर्टिक्युलर नाव तर नाही, हा, लाखो कस्टमर असतात, त्यांची नावाची तुम्हाला गरज आहे काय अनालिसिस नाही. टोटल कस्टमर किती आहेत, गोल्ड मध्ये किती आहेत आणि याच्यामध्ये किती आहेत. त्याच्यानंतर पुढचे कोड बघू शकता. याला हा एक टेबल बनला. ठीक आहे. याला तुम्ही कॉपी करू शकता आणि इथं पेस्ट करू शकता. ठीक आहे. याच्यातला गॅप थोडासा असा कमी करून टाका. इस्केप न बॅक. आता याला सिलेक्ट केलं, डेट राहू द्या, मेंबर पण काढून टाका. आता फूड, फूड टाईप क्लिक केलं. फूडचे टाईप समजले. तर हे 4 टाईपचे फूड्स आहेत. ठीक आहे. मग ते फूडचं जी क्वांटिटी आहे ते नावावरनं नाही होणार ना. आता याला घेतल्यावर काय, फूड फूड किती वेळा आला एवढंच क्वांटिटी करणार. पण तो हे नाही करणार ना. काय, तर क्वांटिटी क्वांटिटीच घ्यायला लागेल. म्हणजे सिंगल सिंगल काउंट करतो. फूड टाईप काय करतो, सिंगल किती वेळा आले एवढंच, पण डबल आलेला तो घेत नाही. मग त्याला काय करणार, तुम्हाला इथं क्वांटिटी घेणं गरजेचं आहे. म्हणजे हा फूड किती वेळा विकलेला आहे, बरोबर. ब्रेकफास्ट साठी किती ऑर्डर आहे, यासाठी मेन कोर्स स्नॅक, हे एक तुम्हाला अनालिसिस करतात. आणखीन काय आहे का त्याच्यात, फूड नेमची गरज नाही, फूड कोडची पण. जे जास्त डेटा होते त्याची काही गरज नाही. असं केलं की डेटा काय होतो, जास्त होतो. ठीक आहे. कोडचं टोटल होतं ते ऍक्च्युअल. फुल नेम केलं की हे बघा असं खूपच वाढतो. काही काम आहे का त्या डेटाचं, नाही. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अनालिसिस करायचं असेल तर त्या दिवशी आपण सांगितलं होतं की कॉलम वाईज डेटा पाहिजे किंवा असा पाहिजे, असंही करू शकता, नो प्रॉब्लेम. हे काही जास्त झालं. समजा आता याच्यामध्ये काय काय टाईप आहे, लस्सीचा टाईप आहे. ब्रेकफास्ट मध्ये काय काय आहे आपल्याकडं, त्यातलं काय अनालिसिस. ठीक आहे. समजतंय हे काय आपण घेतलं याच्यात. जर टेबल वाईज पाहिजे असेल तर काय सांगितलं होतं डिझाईन मध्ये, टेबुलर फॉर्म मध्ये घ्यायचं. घेतलं, टेबुलर फॉर्म मध्ये आला. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काय, सब टोटल जर देत असेल तर त्याला बघायचे, तर नो करा, डोंट शो, तोही निघून जाईल. ठीक आहे. आता हे रिपीट रिपीट पाहिजे असेल, शो ग्रुप रिपीट अनलेबल, हे असं. म्हणजे जिथं ब्लँक दिसते ना आपल्याला तिथं आपण रिपीट घेऊ शकतो. नाही घ्यायचं असेल तरी चालतंय, रिपीटची काही गरज नसते ऍक्च्युअली. ठीक आहे.
रिपीट जिथं आले तिथं डोंट रिपीट करा, हे असं. ठीक आहे. म्हणजे हा सिंगल सिंगल दाखवतो आणि त्याच्या अंडर हे प्रोसेस जे आहे हे घेतलं एवढा केला तरी चालतं. मग यालाच परत कॉपी करा, हा छोटा जो आहे तो घ्यायचा कॉपी करून, म्हणजे आपल्याला अनालिसिस करायला सोपं जातं. याला थोडस वाढून घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आणखीन तिसरा टाईप काय राहिलेला आहे रेस्टॉरंटचा. ठीक आहे, डेट राहू द्या. आता काय करायचं, रेस्टॉरंट टाईप आलं. रेस्टॉरंट टाईप मध्ये रेस्टॉरंट नेम, नेम आणि टाईप दोन्ही घेतलं तरी चालतंय, असं काय, कारण अनालिसिस झालं पाहिजे ना ते. ठीक आहे. सॉरी, पहिलं नेम घेऊया हे असं, आणि मग त्याच्यानंतर टाईप. ठीक आहे, त्याच्या अंडर मध्ये टाईप आलं पाहिजे त्याचं. आणि याला टेबलर फॉर्म करू शकता, हे एकच आहे ना, त्याच्यामुळे डिझाईन मध्ये गेलं. आणि याच्यामध्ये रिपोर्ट्स मध्ये टेबलर फॉर्म मध्ये यायचे आणि सब टोटल काढून टाकायचे, डोंट शो, तर ते अॅक्युरेट येतं. ठीक आहे. नेक्स्ट काय, क्वांटिटी, रेट आणि प्राइस. म्हणजे याचं बिल करायचं ना आपल्याला, बरोबर. याचं पर्सेंटेज ठरलेलं असते. टोटल प्राइस समजा आता हा एक हॉटेल आहे समजा इथं, या हॉटेलला काय केलं आपण, पर्सेंटेज ठरवलेलं असतं, बरोबर. मग त्या पर्सेंटेज नुसार काय करतो आपण, आपले पैसे कट करतो आणि बाकीचे त्याला देतो. मग पर्सेंटेज काढण्यात जर तुम्हाला रिमूव्ह हे करायचं असेल तर काय वापरता तुम्ही तिथं, इफ कंडिशन एक वापरता. इफ कंडिशन मध्ये काय, कसं काढता येईल पर्सेंटेज, आणखीन पद्धत आहे दुसरी. ठीक आहे. आता याचं डायरेक्ट घेऊ नका, पूर्ण हा घेतो, L4 आहे तो. ठीक आहे, इज इक्वल टू L4 इंटू, समजा आपल्याला 5% पाहिजे. ठीक आहे, असं पर्सेंटेज वाढवा, खूप कमी होते. तर समजा मंथली त्याचा सेल आहे, ठीक आहे, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला किती चार्जेस, आपण त्याला ऑर्डर देतो ना, ऑनलाईन ऑर्डर देतो. मग त्या ऑर्डर द्यायचे काय करतो आपण, 10% घेतो फक्त त्याच्यात. मग आपला खर्च वेगळा, त्यातून डिलिव्हरी बॉयला पैसे वगैरे वेगळे देतो. म्हणजे पर्सेंटेज जास्त असतात ऍक्च्युली, कारण कंपनीला पण खर्च खूप असतो ना. डिलिव्हरी बॉय असतो, तो परत काय काय असतं ते माहित नाही परत. ठीक आहे, जे काही खर्च असतं ते 20%, 80% जो रेस्टॉरंट वाला आहे त्याच्यासाठी, आणि 20% आपलं कमिशन. थोडक्यात म्हणजे हे पर्सेंट कमिशन म्हणू शकता याला. ठीक आहे, तर हे कमिशन तुम्हाला अनालिसिस करायचं होतं थोडक्यात, तर ते तुम्ही याला घेऊ शकता. म्हणजे टोटल किती आले याच्यावरून निघाले हे टोटल, नाही का, सॉरी, याच्यावरून. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला हे कमिशन, म्हणजे टोटल कमिशन 13,428. म्हणजे एवढं सेल कमी होत नाही, खूप होतं. ठीक आहे, कंपनी आहे ती. एक एक्झाम्पल साठी तुम्हाला मी सांगितलं. याला सिलेक्ट करा, फॉर्मॅट पॉइंटर, आणि याला क्लिक. ठीक आहे, याला पण क्लिक करा, जसा तसा कलर पाहिजे असेल बॉटमला तर तो अप्लाय होतो. समजलं इथं काय केलं, कमिशन बेस वरती इथं काढलं. इथं गरज नाही ना आपल्याला, मेंबर किती समजलं. त्याच्यानंतर फूड कोणते कोणते विकले जाते जास्त, ते अनालिसिस केलं आपण. ठीक आहे, ते एक झालं. मग थर्ड ला काय केलं आपण, प्रत्येक हॉटेल वाईज एक रिपोर्ट बनवला आणि त्याच्या वाईज आपलं कमिशन काढून बाकीचे मायनस. म्हणजे इथं काय करू शकतात, तर त्यांना की हे तुमच्या अकाउंटला पैसे येतात, बरोबर, हॉटेलला जातात का, नाही. मग पेड किंवा रिटर्न अमाऊंट, रिटर्न अमाऊंट टू हॉटेल. ठीक आहे, हे रिटर्न काय कसं होणार आहे, मग काय करायला लागेल आता, काढा बापा काढा, काय करायला लागेल इथं, काय येणार आता. ठीक आहे, इज इक्वल टू टोटल प्राइस L4 मायनस कमिशन. म्हणजे हे हॉटेलचं बिल झालं तुमचं, म्हणजे ज्या त्या हॉटेलला तुम्हाला हे द्यायचं आहे रिटर्न. समजलं.
म्हणजे असं अनालिसिस करावं लागतं डेटावरती थोडक्यात. ऑन द स्पॉट करतोय आपण, मी काय असं प्रिपेअर करून ठेवलं नाही. तर असं कुठलंही काम जे असतं ते तुम्हाला सांगतात की मला अ, हे पाहिजे की कस्टमरचा अनालिसिस पाहिजे, किंवा सांगितलं की हॉटेल किती आहेत आपल्याकडं त्याचा रिपोर्ट पाहिजे, किंवा कोणत्या हॉटेलचं किती बिझनेस झालंय ते चेक करा, नाही का. तर ऑन द स्पॉट आपल्याला आयडिया आली पाहिजे की या शीट मधून काय फिल्टर करायचं. समजलं. त्याच्यानंतर कुठेही क्लिक केलं की इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर चार्ट जो आहे आपल्याकडे, इथं भरपूर चार्ट आहेत. ठीक आहे, या चार्ट वरती क्लिक केलं, चार्टची नाव पण दाखवतो, कॉम्बो चार्ट. कुठलाही घेऊन बघा, काही प्रॉब्लेम नाही. तर तो 2021 मध्ये चालतो, माझ्यात तर नाही चालत, खूप वेळा बघितलं मी. ठीक आहे. क्रिएट. मग माझ्याकडे हा हा लाईन चार्ट वगैरे चालतो. ठीक आहे. किंवा हा चार्ट पण घेऊ शकता तुम्ही. तर दोनच टाईप आहे, त्याच्यावर छोटं दाखवत आहे. इथून याला कट करायचं आणि इथं घेऊन यायचं, सॉरी, नवीन शेड बनवायची आणि इथं पेस्ट करायचं. ठीक आहे. आलं इथं. इथं जाऊन तुम्ही चेंज पण करू शकता भरपूर सगळ्या गोष्टी. समजा जे चेक मार्क आहे ते तुम्हाला इथं दाखवत आहे. ग्रीड लाईन नको असतील, लेजंड नको असेल, नाही का, हे असं. ऍक्सेस पाहिजे का नको ते तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर हे लागतं, डेटा लेबल कंपल्सरी ठेवायचं, जे की टॉपला व्हॅल्यू दाखवते तुम्हाला, कोण किती आहे पर्सेंट. ठीक आहे, एवढं ठेवलं तरी चालते. कलर बदलायचा असेल तर तुम्ही डिझाईन मध्ये जाऊ शकता, फॉर्मॅट मध्ये बघा काय काय. तर इथं जे दिलेले डिझाईन आहेत ते चेक करू शकता, इथं पण आहे. ठीक आहे, प्रॉपर थोडासा तेवढाही नाही पण प्रॉपर दिसला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत ठेवलं चालतं. हे नको असेल, राईट क्लिक करून ह्याला रिमूव्ह फील्ड करा. म्हणजे जे सगळंच गेलं. ठीक आहे. कुठं गेलं. हा. तर याला सिलेक्ट करा, कारण ते शीटला सिलेक्ट होते, बाजूला क्लिक करून हाईड करा. सॉरी, रिमूव्ह नव्हतं करायचं. हाईड व्हॅल्यू, म्हणजे जे सिलेक्ट केलं. ग्रीड लाईन नको असेल तर ग्रीड लाईन पण काढून टाका, जे व्यवस्थित दिसते. ठीक आहे, असं याला ऍडजस्ट करू शकता, किंवा आतमधल्याला पण ऍडजस्ट करता येतं. हे असं दोन टाईप दिसतील तुम्हाला इथं. हे असं. मग इथं काय परत ऍड करायचं असेल, ते टॉप राईट लेफ्ट जे खाली नावं दिले ते टोटल लाईन कनेक्ट करतात. ते असं म्हणजे जे पाहिजे ते तुम्ही इथं, इथं प्लस जे ऑप्शन आहे त्याच्यावरती घेऊ शकता. बाकीचं साईज कमी करायचंय, साईज शक्यतो कमीच ठेवायची. म्हणजे खूप अनालिसिस, एक 7-8 जरी चार्ट बनले तरी ते तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. ठीक आहे. याला सिलेक्ट केलं, राईट क्लिक, हाईड. ठीक आहे, ऍक्सेस पण नको आपल्याला, गरज नाही. ते प्रॉपर दिसलं पाहिजे तेवढं. ठीक आहे, नेक्स्ट. इथं क्लिक केलं. आता परत इन्सर्ट चार्ट, समजा लाईन चार्ट घेऊया तर समजून येईल. Yes. हे भरपूर चार्ट आहे, याच्यात अजून काही आहे का घेण्यासारखं. ठीक आहे, लाईन चार्टच घेऊया. बघा इथं परत परत काय थिरॅटिकल चार्ट वगैरे, तर काही वर्क होत नाही. पॉवर बीआय मध्ये होतात सगळे वर्क, तर इथं नाही चालत. हिस्टोग्राम पण नाही चालत. हा, पाय चार्ट होतो. हे होतं. हा घेतला पाय चार्ट. ठीक आहे. आता ह्याच्यात जेवढा डेटा राहिलेला आहे, जास्त तर नाही पण जास्त दाखवतो. ठीक आहे. याला पण कंट्रोल एक्स कट करायचं, याला डॅशबोर्ड नाव द्यायचं इथं. ठीक आहे, आणि इथं पेस्ट, म्हणजे 1 बाय 1 ते ठेवायचं. ठीक आहे, टायटल होतं का याला.
टायटल द्यायला लागेल, चार्ट टायटल काय काय केले तुम्ही ते समजलं पाहिजे इथं. कोणता चार्ट कशाचा आहे हे लगेच समजलं पाहिजे. हा काय होता, मेंबर टाईप, मेंबर कस्टमर मेंबर टाईप, बरोबर. ठीक आहे असं. ठीक आहे, तो काय मेंबर टाईप. खूप कमी होते. त्याला या साईडला थोडस हे करा. तो पिवट टेबल लावल्यामुळे काय होतो, तो ऍक्सेस होतो पिवट. व्हॅल्यू इतकी अशी जास्त नाही झाली पाहिजे, थोडं कमी झाली पाहिजे. ठीक आहे, फॉर्मॅट मध्ये पहिलं जाऊन याचा हे चेंज कर, डिझाईन करू. डिझाईन सेम ठेवा, इथं भरपूर डिझाईन, जे तुम्हाला असं क्लिअर दिसलं पाहिजे. व्हाईट मध्ये हा का, राहू द्या ब्लॅक. ठीक आहे, इथं बघा प्लस मध्ये परत ऑप्शन आहे, चेक करा काय ठेवायचं. डेटा लेबल. ठीक आहे, दिसतंय आता, म्हणजे काहीतरी दिसतंय. पण आता हे गोंधळ खूप होते ना फूड टाईप मुळे. इथं चेंज केलं तिथं इफेक्ट होते. समजा आपण इथं आलो, इथं ठेवलं कर्सर. डेट नको आपल्याला, ठीक आहे, डेटचं गरज नाही कुठं पण. इथं कमी होतं पण ठीक आहे, इथं पण डेटची गरज नाही, डेट मुळे पण ते वाढतं. त्याच्यानंतर इथं फूड नेमचा वेगळा करावा लागेल, फूड टाईपचा वेगळा. म्हणजे किती फूड आहेत आणि किती टाईप आहेत. ठीक आहे, आता बघू शकता इथं काय फरक झाला का, झाला फरक. हे समजेल, हे बघा प्रॉपर प्रॉपर होते त्या ठिकाणी. मग तुम्हाला परत नवीन चार्ट बनवून काय करायला लागेल तिथं, टाईप. आपण याला बनवूया लगेच, काय आपल्याला वेळ आहे भरपूर आज. हेच होतं ना. समजा याला मी काय केलं, कॉपी, याच्या पुढे घ्यायचं आता. ठीक आहे, इथं कॉपी चहा करा आणि इथून काय चेंज करायचं, इथं रेस्टॉरंट टाईप काढायचे आणि फूड नेम घ्यायचं. ठीक आहे, मग याला सिलेक्ट केलं, इन्सर्ट मध्ये गेलं, चार. मग आपण ह्याला हे घेतलं तरी चालतंय. कट, इथे येऊन पेस्ट. ठीक आहे, इथं देऊया ठीक आहे, पेस्ट केलं. आता हे दिसतेत ना सगळे टोटल. याला फॉर्मॅट करून बघू पहिलं, डिझाईन वर. हो. ठीक आहे, डिझाईन केलं. परत इथं आलो, काय जे म्हणजे नको असेल अनवॉन्टेड ना, ते शक्यतो काढतच जावं. ते लागतं ऍक्सेस. चार्ट टायटल पण लागतं, डेटा लेबल पण लागते. ते पुढं जे दिली ती रेंज नसली तरी चालते, लेजंड क्रॉस होते. ते काढलं की क्रॉस होते ते, किंवा काही ऍड होते बघा. काय ऍड होते, क्रॉस होते, बरोबर. हम्म. हे ऍक्सेस मध्ये येते ना. तर इथं बघा, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल नकोय समजा आपल्याला. टोटल, टोटल याच्यासाठी. ठीक आहे, असं पण छान दिसतं. याला पण हाईड करा. म्हणजे जास्त गोंधळ नाही ठेवायचा, दिसलं पाहिजे प्रॉपर. ठीक आहे, तो राहू द्या वरती. आता याचं नाव काय, फूड, फूड, फूड नेम.
साईज सेमच कराय वेळ. आता याला समजा इथं आपण थोडस या साईडला घेतलं. याला पण हा पण इथं पण होते ना. ठीक आहे, याचं नाव राहिलं चेंज करायचं. हा काय होता? फूड टाईप ना. हे असं त्याच्यानंतर हो इथं आणखीन एक राहिला. हा कट केला होता ना आपण, का कॉपी पेस्ट केला होता? हम्म. त्याच्यानंतर आणखीन एक राहिला ना, हा शेवटचा. हा आठवला का? त्याच्यानंतर इन्सर्ट. इन्सर्ट मध्ये परत तो कुठला चार्ट आहे बघा. ठीक आहे, हा 3D घेऊ. कंट्रोल एक्स, कट, आणि इथं पेस्ट. ठीक आहे, असं याची साईज वाढवतो. डबल क्लिक केलं की हे हाईड होतं, आणि डबल क्लिक केलं की तो ऑन ऑफ होतो. थोड्या वेळासाठी आपण त्याला ऑफ करू. पण तात्पुरतं तिथं गेलं तरी ते चालतं. परत क्लिक केलं खाली की ते स्पेस वाढून जाईल. आता याला या साईडला घेऊया परत. ठीक आहे, क्लिक, आणि याची साईज थोडीशी कमी करायला प्रॉपर घ्या. आता काय नको असेल त्याला पहिलं चेक करा, जे खूपच गोंधळ आहे. लेजंड म्हणजे हे बाजूला जे नाव आली होती ते. सम ऑफ क्वांटिटी. काय काय गोंधळ झालाय. सम ऑफ प्राइस, सम ऑफ रेट, सम ऑफ क्वांटिटी हे लागलंच. ग्रीन लाईन नको आहे. ऍक्सेसची पण काय गरज नाही, फक्त डेटा लेबल ऑन करा. ठीक आहे, दिसते ना आता. डेटा लेबल वर दिसते बघ इथं प्राइस आहे का, इथं आलेलं. हम्म. हम्म. आहे ना इथं सम ऑफ प्राइस म्हणलं की हा ग्रे कलर आहे. ठीक आहे, थोडं हे कसं आहे, हे काढू शकतो ना आपण, पण त्याच्यामुळे काय होतं ते दिसणार. हम्म. इथं बघू फॉर्मॅट मध्ये काय हे काय. क्वांटिटी दिसत नाही प्रॉब्लेम तो आहे. आता दोनच कलर कसं काय सम दाखवत नाही, क्वांटिटीचं काहीच दाखवत नाही, शेवटी दाखवते खूप.
दिसते ना पण. असं केल्यावर चालू. हम्म. खूप हाईट केल्यावर ते दिसतंय. कसं काय झालं? याच्यामध्ये बघू परत इन्सर्ट मध्ये चेंज करून बघू. बहुतेक हा हा दाखवू शकतो है ना. इथं होते प्रॉपर. म्हणजे जे दिसते ते घ्या. चार्ट टायटल एक लेजंड. आता दिसते ना कोणाचं काय कलर. ठीक आहे, हे प्रॉपर आहे. सम ऑफ क्वांटिटीज आहे बरोबर. सम ऑफ क्वांटिटी सगळ्यांचीच क्वांटिटी आली त्याच्यात. ठीक आहे. या हॉटेल हॉटेल टाईपची, रेस्टॉरंट टाईपची आहे. नॉर्थ वगैरे. रेस्टॉरंट नेम काहीतरी एकच आलं पाहिजे ना, काही सगळं नाही आलं पाहिजे शक्यतो. रेस्टॉरंट टाईप नेमच. हा, नेमच घ्या. दिसलं आता. त्याच्यापैकी सुद्धा क्वांटिटीची हे पण तीन घ्यावं लागेल मग तुम्हाला, समजलं का. हे कॉपी करून तिघांसाठी वेगळं क्वांटिटी आणि प्राइस तरी घ्यावं लागतं, रेटची काही गरज नाही. टोटल प्राइस आणि टोटल क्वांटिटी करावं लागतं, पण आता ते कोणतंही एकच दाखवते. हे सगळं हे बाहेर दाखवते क्वांटिटी बहुतेक. ते गोंधळ दाखवते. ती व्हॅल्यू बसत नव्हती आतमध्ये. ठीक आहे, आलं. हे असं डॅशबोर्ड प्रॉपर बनला पाहिजे. आलं का. ठीक आहे, आता काय करायचं. इन्सर्ट मध्ये स्लायसर घ्यायचा. ठीक आहे. सॉरी, इथं कुठंतरी एका ठिकाणी सिलेक्ट करा किंवा कुठेही सिलेक्ट करा पहिलं. पिवट वरती, पिवट वरती सिलेक्ट करून स्लायसर घ्यायचा. स्लायसर कशावरती लावू शकतो आता आपण. डेट वरती लावू शकतो. फक्त कॉमन काय आता या ठिकाणी डेट वाईज चेक करू शकतो आपण, नाही का. रेस्टॉरंट नेम न बघायचं. प्राइस नाही बघू शकत. प्राइस सेम नाही ना, प्रत्येक कॉलम मध्ये खूप कॉलम होत. छोटस पाहिजे काय, नेम न पण करू शकता तुम्ही असं काही. म्हणजे एकाच रेस्टॉरंटचे डिटेल पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. असं याला कंट्रोल एक्स केलं आणि इथं कंट्रोल व्ही केलं. ठीक आहे, आलं. हे असं ऑप्शन मध्ये जाऊन रिपोर्ट. आता काय करायचं, या रेस्टॉरंट नेमला सिलेक्ट, कुठलाही नेम सिलेक्ट केलं की आता एकाचीच लिंक आहे याच्यावर ठेवून घेतलं होतं मी बहुतेक, बरोबर. त्याच्यामुळे त्याच एकाच हॉटेलचं दाखवते बघा आता इथं. कुठलं आहे, बुखाराचं काय, मेन कोर्सचे किती विकले आणि स्नॅक किती विकलं. याच्यावर क्लिक केलं की परत चेंज होतं. ठीक आहे, इंडियन असेंट वरती चेक केलं की त्याच दाखवते डिटेल. बाकीचे चेंज होत आहेत का, नाही. त्यासाठी काय करतो मग आपण इथं रिपोर्ट्स मध्ये जातो, त्याला सिलेक्ट करून ऑप्शन कनेक्शन वरती जातो आणि बाकी जे अनसिलेक्ट आहेत ना पिवळ, त्याला पण काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं, ओके करायचं. आता बघा एकाला सिलेक्ट केलं की त्याच सगळीकडे येतं. मेंबर टाईप मध्ये 6 आणि 8 आहे, रेग्युलर मध्ये 8. त्याच हॉटेलचं आहे, फक्त फूड टाईप मध्ये असं. त्याच्यानंतर फूड नेम मध्ये
फूड नेहमी 3 टाईपचे फूड आहेत त्याच्याकडं. आणि टोटल किती विकले त्यांनी? त्याचा टोटल सेल किती झालाय? 13,770. नेक्स्ट सिलेक्ट केलं त्याचा देतो, नेक्स्ट सिलेक्ट केलं त्याचा देतो, नेक्स्ट सिलेक्ट केलं त्याचा. म्हणजे असं डॅशबोर्ड बनवता येतं. म्हणजे मीटिंग मध्ये तुम्हाला सांगता येतात. स्लाइसर लावून ऑप्शन मध्ये जाऊन, ठीक आहे, ऑप्शन मध्ये जाऊन काय करायचं, कनेक्शन मध्ये सगळे चेक मार्क सिलेक्ट करून ओके करायचं. आता कोणाच्या डोक्याच्या आतमधून गेलं, कोणाच्या डोक्याच्या वरून गेलं मला नाही माहिती.